प्रश्न पहिला, चाबहार बंदर कोठे आहे? उत्तर आहे इराण. मित्रांनो, इराण, USA आणि इस्रायलमध्ये सध्या युद्ध चालू आहे, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. लिहून घ्या, चाबहार बंदर कोठे आहे? तर इराणमध्ये. दुसरा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. पुढील प्रश्न, वृद्धांसाठी अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. माउंट अबूचे नवीन नाव काय आहे? तर अबुराज. माउंट अबूचे नवीन नाव आहे अबुराज. ओके, चला तर पुढचे प्रश्न, जागतिक वन दिन कोणत्या दिवशी असतो? तर 21 मार्चला. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले होते. गोंडवाना विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 2011ला. तळेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा जिल्ह्यामध्ये तळेगावचे पठार आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1975ला. कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त असते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे रेगरू मृदा. पुढील प्रश्न, WHO ची स्थापना केव्हा झाली? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली आहे 7 एप्रिल 1948ला. याचे मुख्यालय आहे जिनिव्हा. खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न, अर्थशास्त्राचे नोबेल केव्हा सुरू झाले? तर 1968ला. मुंबईचे शिल्पकार असे कोणत्या समाजसुधारकास म्हटले जाते? मुंबईचे शिल्पकार कोण आहेत? तर नाना शंकरशेठ. पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर पुणे शहर हे मुळा व मुठा या नदीवर वसलेले आहे. पुढील प्रश्न, मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले? याचं उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. पुढचे प्रश्न, पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर 14 तालुके आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे पुणे पोलीसला. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर जुन्नर या तालुक्यात शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. पुढील प्रश्न, बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? उत्तर आहे सावित्रीबाई फुले. पुणे शहराला कशाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते? तर शिक्षणाचे माहेरघर
पुणे शहराला म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला म्हटले जाते? तर नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार संघटनेचे जनक म्हणतात. वेदांकडे परत चला असा उपदेश कोणी दिला? तर दयानंद सरस्वती यांनी. गांधी आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला? तर 5 मार्च 1931ला गांधी आणि आयर्विन करार झालेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय स्थित आहे. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर शुक्र. पुढचा प्रश्न, घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेद्वारे करण्यात आली? उत्तर आहे कॅबिनेट मिशन. भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 6 वर्षाचा असतो. पुढील प्रश्न, भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला? तर 1995ला भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य बनला आहे. शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र आहे. पुढचा प्रश्न, भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते? तर आंबेगाव तालुक्यात भीमा नदीची सुरुवात होते. सिपना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर तापी नदीची. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात? तर पाचगणीला. लक्षात ठेवा, पाचगणी. अहेरी हे ठिकाण कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे? तर प्राणहिता या नदीच्या किनाऱ्यावर अहेरी हे ठिकाण वसलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, पाचगणी हे कुठे आहे? तर साताऱ्यामध्ये. प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? तर साताऱ्यामध्ये. चला तर पुढचा प्रश्न, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर प्रवरा नदी या नदीवर भंडारदरा हे धरण आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त सिंचन क्षेत्र आहे? तर अहिल्यानगरमध्ये. पुढील प्रश्न, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तर या प्लांटमध्ये अणुऊर्जा तयार होते. लक्षात ठेवा, IMP आहे. पाचगणी हे शहर बसविण्यात कोणाचे योगदान आहे? तर जॉन
चेसन याचे योगदान आहे पाचगणी शहर बसवण्यात. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजे काय? तर CRR. भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना कधी झाली? तर स्थापना झाली आहे 1 जानेवारी 1982 पुढचा प्रश्न, क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? याचं उत्तर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? तर योजना आहे बॉम्बे योजना. पुढील प्रश्न, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? उत्तर आहे उदारीकरण. भारतात पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे, पाठ करा. उत्तर आहे 1951 पंचवार्षिक योजना 1951 सुरू झाली. पुढील प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला? तर 2005 आतापर्यंत किती वेळा भारतात रुपयाचे अवमूल्यन केले आहे? रुपयाचे अवमूल्यन किती वेळा केले आहे? तर 3 वेळा. कोणकोणत्या वर्षी? तर 1949, 1966 आणि 1951. महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. चला तर पुढचा प्रश्न पाहू. RBIच्या चिन्हामध्ये कशाचे चित्र आहे? तर नारळाची झाड व वाघ. RBIची स्थापना कधी झाली आहे? 1935. मुख्यालय आहे मुंबई. पहिला 20 कलमी कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? 20 कलमी कार्यक्रम तर 1975. पुढील प्रश्न, मराठी व्याकरणाचे पाणिनी कोणास म्हटले जाते? PYQ प्रश्न आहे. याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी व्याकरणाचे पाणिनी. 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. पुढील प्रश्न, मित्रांनो आपले टोटल 50 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. हा पहिला भाग आहे. पुढचा भाग उद्या टाकण्यात येईल. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.